हे ट्रेडर्स, तर आपण आज गोल्डमध्ये नेक्स्ट वीकमध्ये जे वीकली ॲनालिसिस डेली फ्रेमवर बघत असतो आपण ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोल्डबद्दल नेक्स्ट वीकमध्ये काय होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करणार आहे याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. स्टार्ट टू एंड पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. लास्टला आपण स्पेशल प्राइस पण बघणार आहोत जिथे तुम्ही बाय आणि सेल करू शकता. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. जसं की तुम्ही इथे बघू शकता आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्या ट्रेंड लाईनला गोल्डमध्ये ब्रेकआउट भेटल्यानंतर एक रिटेस्टही झालेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की गोल्डने जे आपलं बुलिश स्ट्रक्चर आहे ते मे बी चेंज केलेले आहे बेरिशमध्ये. येणाऱ्या वीकमध्ये गोल्डमध्ये कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटीज आहे याबद्दल आपण यामध्ये डिस्कशन करणार आहोत. जसं की तुम्ही बघू शकता की आता सध्या गोल्ड जे आहे मेजर सपोर्ट वरती आहे. मेजर सपोर्ट म्हणजेच काय की 4539 इथे ऑलरेडी गोल्डने बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, रिजेक्शन घेतलेलं आहे. सुरुवातीला इथे पाहू शकता तुम्ही ऑलरेडी इथे एकदा रेजिस्टन्स घेतल्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर गोल्डमध्ये पुन्हा इथं सपोर्ट म्हणून काम केलेले आहे. तर ही लेवल जी आहे 4542 ची आपल्यासाठी खूप महत्त्वाची लेवल आहे आणि तिथेच आता गोल्ड पुन्हा एकदा स्ट्रगल करत आहे. 4 आवर चार्ट मध्ये आपण चेक केलं तर 4 आवर चार्ट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते की गोल्डमध्ये एक छान असा अप ट्रेंड नंतर आपल्या सेम ट्रेंड लाईनला गोल्डने रिजेक्शन घेऊन एक बेरिश करेक्शन केलेलं आहे, बेरिश पॅटर्न दाखवलेला आहे आणि आता गोल्ड पुन्हा एकदा 4542 च्या लेवलला सपोर्ट घेताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे ऑलरेडी गोल्डने बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे. तर नेक्स्ट वीक मध्ये काय करू शकतं गोल्ड, या सपोर्टला रिस्पेक्ट करून गोल्ड बुलिश डायरेक्शन मध्ये मुवमेंट करू शकतं का, यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागणार आहे. या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा की गोल्डमध्ये एक 4 आवरली जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली किंवा पॅरलल चॅनल ड्रॉ केला तर पॅरलल चॅनलमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिसू शकतं अशा पद्धतीने की गोल्डमध्ये काय झालेले पॅरलल चॅनलला ब्रेकआउट मिळालेला आहे, पण पाहिजे तसा रिटेस्ट अजूनही झालेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं यासोबत आपल्याला एक लेवलही गोल्डमध्ये पाहायला मिळते, जी लेवल आहे प्राइस आहे जवळजवळ 4665 टू 4670, 4665 टू 4670 हा एक रेजिस्टन्स लेवल म्हणून काम करत आहे. या लेवलला गोल्डने रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि गोल्डमध्ये एक आपल्याला सेलिंगची कॅन्डल क्लोज झालेली पाहायला मिळते. जर नेक्स्ट वीकमध्ये गोल्डमध्ये जर आपल्याला या पॅरलल चॅनलला ब्रेकआउट मिळाला नाही तर गोल्ड पुन्हा एकदा सेलिंग पॅटर्नमध्ये सेलिंग बेरिश राहण्याची शक्यता पॉसिबिलिटीज खूप आहे. जर इथे ग्रीन कॅन्डल आल्यानंतर अशा पद्धतीने जर आपल्याला मुवमेंट पाहायला नाही मिळाली तर गोल्ड बेरिश जाण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट कॅन्डलचा वेट करा. 4 आवरली चार्टमध्ये जी कॅन्डल आहे नेक्स्ट वीकमध्ये ती जर ग्रीन बनली तर आपल्याला इथे काय मिळू शकतं, एक बाय साईड पॉसिबिलिटी मिळू बघत असाल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, इथे ग्रीन कलरची कॅन्डल येणं गरजेचं आहे, जिचा ब्रेकआउट आपला 4670 च्या लेवलच्या वरती झाला पाहिजे. जर त्याच्यावरती त्याचा ब्रेकआउट झाला तर तुम्ही इथे बुलिश डायरेक्शन मध्ये गोल्ड तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण जर तशा पद्धतीने झालं नाही तर आपल्याला काय करावं लागणार आहे, वेट करावं लागणार आहे कॅन्डल क्लोजिंगचा. कॅन्डल जर सेल साईड क्लोज झाली, हीच कॅन्डल जर आपल्याला सेल साईड क्लोज होताना पाहायला मिळाली तर गोल्डचं नेक्स्ट टार्गेट आहे, नेक्स्ट लेवल आहे या झोनला आपल्याला गोल्ड पाहायला मिळू शकतो, जी टार्गेट आहे 4354, 4350 लेवल आपल्याला गोल्डमध्ये सेल साईड पाहायला मिळू शकते, जिथे तुम्हाला एक छान बाय ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर हे आपल्याला या वीकमध्ये पाहायला मिळतंय. तसंच बघूया आपण 1 आवरमध्ये गोल्ड काय करतंय. तर 1 आवरली चार्टमध्ये आपल्याला इथे गोल्ड एक साईडवेज पॅटर्नमध्येच पाहायला मिळतोय, जिथे आपल्याला रिजेक्शन मिळालेलं आहे 200च्या EMAचं. 200च्या EMAला गोल्डने स्ट्रॉंग रिजेक्शन घेतलेलं आहे. जर गोल्डने इथे एक ट्रेंड लाईन बनते बघा 1 आवर चार्टमध्ये, ही आपल्याला डाऊन साईड एक ट्रेंड लाईन पाहायला मिळते. गोल्डमध्ये तुम्हाला जर 1 आवर चार्टमध्ये मेन डिमांड झोन आहे इथे, या डिमांड झोनला जर गोल्डमध्ये अशा पद्धतीने ग्रीन इथे बुलिश डायरेक्शनमध्ये बुलिश पॅटर्न जर पाहायला मिळाला, झोनची प्राइस सांगून देते तुम्हाला 4569 म्हणजेच काय 4570 या प्राइसला जर तुम्हाला गोल्डमध्ये बुलिश पॅटर्न पाहायला मिळाला तर आपल्याला गोल्ड बुलिश जाताना दिसेल. त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. मेजर झोन आहेत, मेजर प्राइस आहेत, या प्राइसला मी हायलाइट करून देते इथे 4563
टू 4575 म्हणजेच 4570 ते 4560 या लेवलमध्ये तुम्ही काय शोधू शकता. बाय साईड जर बुलिश पॅटर्न पाहायला मिळाला, बुलिश कॅन्डलस्टिक पाहायला मिळाली तर गोल्ड बाय साईड डायरेक्शन मध्ये जाणार, बुलिश बनणार. आणि जर याला तुम्हाला जर ब्रेकआउट पाहायला मिळाला, जर यालाच तुम्हाला काय मिळालं पाहायला, ब्रेकआउट पाहायला मिळाला, इथे जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे बुलिश डायरेक्शन नाही दिसली, बुलिश कॅन्डलस्टिक नाही मिळाली पाहायला, तर गोल्ड पुन्हा एकदा आपल्याला सेल डायरेक्शन मध्ये पाहायला मिळू शकतो, सेलिंगसाठी जाऊ शकतो. तर त्याची पॉसिबिलिटीज आहे 4300 पर्यंत पण गोल्ड आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर या सर्व पॉसिबिलिटीज आहे, या सर्व प्राइस नोट डाऊन करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ट्रेडिंग प्लॅन करू शकता नेक्स्ट वीक मध्ये. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.